इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. इसवी सन 1440 मध्ये टिंब याने छापखाना सुरू केला. पर्याय जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ॲरिस्टॉटल, होमर. उत्तर गुटेनबर्ग. इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. 2. इसवी सन 1609 मध्ये टिंबने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय जॉन के, कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर. उत्तर गॅलिलिओ. इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. 3. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. पर्याय हेनरी द नेव्हिगेटर, मार्को पोलो, बार्थोलोम्यू डायस, कोलंबस. उत्तर क बार्थोलोम्यू डायस. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे 2. सॅम्युअल क्रॉम्प्टन, कॉटन जीन. बाकी सर्व जोड्या योग्य आहेत. तर याची योग्य जोडी असेल सॅम्युअल क्रॉम्प्टन, म्यूल यंत्र. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा. 1. आधुनिक विज्ञानाचा जनक. उत्तर गॅलिलिओ. 2. ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस. 3. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ बृहत्संहिता. प्रश्न तिसरा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौगोलिक शोध. मार्को पोलो यांनी भौगोलिक शोध कोणता लावला तर चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली. मार्को पोलो यांनी. मंगो पार्क यांनी नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. ॲव्हल टास्मन यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांचा शोध लावला. हेनरी द नेव्हिगेटर यांनी मॅन्डेरा व एझोरस या द्वीपसमूहांचा शोध लावला. प्रश्न चौथा टिपा लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धे. उत्तर 11व्या शतकाच्या अखेरपासून ते 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम दरम्यान झालेल्या नवयुद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. जेरुसलेम आणि बेथलेहेम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली. ख्रिस्ती धर्मीयांनी धार्मिक, आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली. या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले. 2. युरोपातील धातुविज्ञान. उत्तर युरोपात 17व्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले. इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने
लोखंडाचे उत्पादन वाढले. कोळशाच्या भट्ट्या तापवणे, या भट्ट्यात हवा खेळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत शोधली गेली. 1865 मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योग धातू उद्योगांमध्ये मोठे बदल झाले. प्रश्न 5वा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. उत्तर. 15व्या ते 16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळाली. वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्य उलगडता येता हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला. अशा रीतीने मानवाच्या झालेल्या वैचारिक बदलामुळे युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. 2. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. उत्तर. औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोह खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला. इंग्लंडचा साम्राज्य विस्तार मोठा असल्यामुळे वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतींमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले. प्रश्न 6वा. तुमचे मत नोंदवा. 1. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. उत्तर. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाने आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते. या काळातील शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे, नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या. 2. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. उत्तर. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला किंवा पुढे आला, तर त्यामध्ये आर्थिक राष्ट्रवाद आपल्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले. प्रतिस्पर्धी राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयात निर्यातीवर बंदी, इतर राष्ट्रांच्या मालावर जकात आकारणी करणे, परदेशात प्रतिस्पर्धी राष्ट्रात वसाहती स्थापन करणे, प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध युद्ध करणे असा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. साम्राज्यवाद. औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला
त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवाद आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले. यातूनच भांडवलदारांनी नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्र संशोधन करणे, त्याचा पुरवठा ठेवणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतीचे शोषण करणे सुरू झाले. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच उदयास आला. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. उत्तर. धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले कारण पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले. धर्मावरील कमी झालेली श्रद्धा, युरोपातील विविध राज्यांमधील एकीचा अभाव, पोप व जर्मन सम्राटांतील वितुष्ट, बायोंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या सर्व बाबी युरोपातील धर्मयुद्धाची अपयशाची कारणे होय. युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम. इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. इटली आणि जर्मनीत नवा व्यापारी वर्ग उदयास आला. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्ले बांधणे, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे, लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवीन कर लागू केले. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, पोशाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशीम कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधी इत्यादी गोष्टी परिचित झाल्या. धर्मयुद्धाच्या काळात रसायन, संगीत, व्यापार या विषयाशी संपर्क आला. हे सर्व युरोपातील धर्मयुद्धाचा परिणाम आहे. 2. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा. उत्तर. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालीन महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे, काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात झाली. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणी यंत्र तयार करण्यात आली. त्यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली. प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध. होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र तसेच भारमापक यंत्र याचा शोध याच काळात लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या संदर्भात संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्र, उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. इसवी सन 1738 मध्ये जॉन के याने धावता धोवटा तयार केला. इसवी सन 1769 मध्ये रिचर्ड आर्कराइट यांनी सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले. इसवी सन 1779 मध्ये सॅम्युएल क्रॉम्प्टन याने म्यूल नावाचे सुधारित सुतकता यंत्र तयार केले. तर इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. इसवी सन 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत आली. इसवी सन 1783 मध्ये बेल यांनी रोलर सिलेंडर प्रिंटिंग
कापडावरील छपाई यंत्राचा शोध लावला. अशा प्रकारे प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध लागला. इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 2 युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला. पर्याय जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड एमहर्ट, लॉर्ड कॉर्नवॉलिस. उत्तर थॉमस जेफरसन. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला. 2. दुसरे ब्रह्मयुद्ध डॅशच्या काळात लढले गेले. लॉर्ड एमहर्स्ट, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी की ॲशले एडन. उत्तर लॉर्ड डलहौसी. पर्याय क्रमांक क. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामधील चुकीची जोडी आहे 4 नंबर आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. तर या ठिकाणी दुरुस्त करून जोडी होईल आयव्हरी कोस्ट फ्रान्स वसाहत. प्रश्न 2 अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. 1. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. स्पॅनिश सत्ता. 2. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. राणी एलिझाबेथ पहिली. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण पर्याय आहेत. ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. क. ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड. म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता. उत्तर ब. म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्रश्न 3 संकल्पना चित्र पूर्ण करा. वसाहतवाद फोफावण्याची कारणे. कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गरज, खनिज साठे, औद्योगिक क्रांती. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. वसाहतवादाचे स्वरूप. उत्तर युरोपीय व्यापारी ज्या ठिकाणी गेले तेथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. वसाहतीमध्ये स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले. तेथे त्यांना अनुकूल वातावरण होते. आशिया खंडात हवामानाशी जुळवून घेणे अवघड गेले. हवामान अनुकूल असो वा नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावले. आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यापारातून अतिरिक्त नफा आणि अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतीशी व्यापार आणि त्यातून नफा मिळवणे. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश ही वसाहत स्थापन करण्यात आघाडीवर होते. 2. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. उत्तर
वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील त्यांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकविण्यासाठी स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलाम आणले. सोने चांदीचे साठे सापडताच शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतीचे अधिवेशन भरले. त्यांनी ब्रिटनमधील मालाच्या आयात निर्यातीला विरोध केला. ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय घेतला. यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला. फ्रेंचांनीही वसाहतीच्या संघर्षात अमेरिकेला मदत केली. 1779 मध्ये स्पेन अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरले. वसाहतीचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टनने इंग्रजांचा पराभव केला. इंग्रजांचा सेनानी लॉर्ड कॉर्नवालिस शरण आला. अमेरिका स्वतंत्र झाली. प्रश्न 5वा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर. आधुनिक यंत्रामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी नव्या बाजारपेठेची गरज होती. युरोपातील भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला. अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांनी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या प्रगत वसाहतीमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती. 2. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. उत्तर. युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्याची स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाल आणि स्पेन यांनी त्यात पुढाकार घेतला. पोर्तुगालने अमेरिका खंडातील ब्राझील आणि स्पेनने मेक्सिको ताब्यात घेतले. तेथे त्यांना सोन्याचे साठे सापडले. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकविण्यासाठी वातावरण चांगले होते. सोन्या चांदीचे साठे होते. अमेरिकेत शेतीबरोबर खाणीतून अफाट खनिज संपत्ती मिळाली. या वसाहतीमधून कच्चा माल स्पेनला जाई. त्यापासून बनलेला पक्का माल स्पेनमधून वसाहतीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जाई. या प्रदेशातील सोने आणि चांदीचे व्यापारात राजाला मोठा नफा मिळत असे. स्पेनची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. 12वी. विषय इतिहास. प्रकरण 3. भारत आणि युरोपीय वसाहतवाद. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. वास्को द गामा हा डॅश या देशाचा दर्यावर्दी होता. पर्याय. पोलंड, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल. उत्तर. ड. पोर्तुगाल. वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. 2. इंग्लंडच्या डॅशने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. उत्तर. एलिझाबेथ राणी. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे. 1. अरसबिशपू मुख्य कार्यकारी अधिकारी. बाकी सर्व जोड्या योग्य आहेत. तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल अरसबिशपू मुख्य धर्मगुरू. प्रश्न 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे. उत्तर.
वरळी, वडाळा, शीव, माझगाव, परळ, माहीम, मुंबई. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सहकरण स्पष्ट करा. 1. भारतीय सत्ताधीशांना कार्टाच घेणे गरजेचे होते. उत्तर. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला. पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले. त्यांच्याजवळ आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजेच कार्टाज घेणे आवश्यक झाले. परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत असत. 2. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. उत्तर. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. या जहाजांवर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न, टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तेकडे स्वतःचे आरमार नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या? उत्तर. इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगलूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या. 2. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? उत्तर. इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. त्या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्या अंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पर्वतीय देशाशी युद्धवातह करणे असे अधिकार मिळाले. इयत्ता 12वी विषय इतिहास. प्रकरण 4. वसाहतवाद आणि मराठे. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॅशच्या वेढ्यात पराभूत केले. फोंडा. मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंडाच्या वेढ्यात पराभूत केले. 2. शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम डॅश या प्रकरणात आला. उत्तर. ब. अफजल खान. 3. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे डॅश यांचा पराभव केला. उत्तर. पोर्तुगीज. 4. पानिपतचे तिसरे युद्ध मराठी आणि डॅश यांच्यात झाले. उत्तर. ब.
अब्दाली. पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यात झाले. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे नंबर 3 फ्रान्सवा मॉर्टिन डच वाखारीचा प्रमुख. तर या जागी दुरुस्त जोडी असेल फ्रान्सवा मॉर्टिन फ्रेंचांचा पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल. प्रश्न दुसरा अ. ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी नावे लिहा. 1. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय पोर्तुगीज. 2. पोर्तुगीजांचा दारुगोळा असलेले ठिकाण पनवेल. 3. वाखारीचे संरक्षण आणि परवण्यासाठी शिवाजी महाराजांना नजराणा देणारे डच. 4. जैतापूरचा इंग्रज दलाल वेल्जी. ब. दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षण जकाती उभारल्या. कारण पर्याय आहेत. अ. पोर्तुगीजांना विरोध करण्यासाठी. ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. क. स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी. ड. वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी. उत्तर ब. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी. प्रश्न तिसरा तुमचे मत नोंदवा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले. आपल्या वखारी स्थापन केल्या, परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजावर तोफाही होत्या. या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार, अखेरीस तख्त असा चाललेला आहे हे शिवरायांनी ओळखले. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील, स्वराज्य सुरक्षित राहील या जाणीवीतूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 2. मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. उत्तर युरोपियन राष्ट्रांचे व्यापारी भारतात व्यापारासाठी आले. त्यांचा प्रवास प्रथम तराजू म्हणजे व्यापार करणे, नंतर तलवारीच्या जोरावर सामर्थ्य वाढवणे असा व तख्त म्हणजे राज्याची सत्ता मिळवणे हा त्यांचा मार्ग व त्यांचे छुपे हेतू प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखले. परकीयांच्या या वसाहतवादाला प्रतिकार करण्यासाठी शिवरायांनी नौदल उभारले, जलदुर्गाची बांधणी केली. इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यांनी मिठावर जकात बसवली. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष करून वसाहतवादाला प्रखर विरोध केला. चिमाजी अप्पा यांनी वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला. त्या काळातील अन्य भारतीय राजे युरोपियांपुढे माघार घेत असताना त्यांचा पराभव करणारी एकच मराठी सत्ता भारतात होती. मराठी सत्तेचे धोरण नेहमी वसाहतवाद विरोधी होते. प्रश्न चौथा पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापाराविषयीच्या धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर पोर्तुगीज, डच,
इंग्रज ही व्यापारी सावकाराप्रमाणे नसून त्यांना येथील प्रदेशावर राज्य स्थापन करायचे आहे. हे व्यापारी आपल्या राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या प्रदेशात जम बसवतात. युरोपीय व्यापारी हट्टी व निश्चयी असल्याने एकदा मिळालेला प्रदेश ते सोडत नाहीत. म्हणून व्यापाऱ्यांशी कामापुरते संबंध ठेवावा. त्यांना जलदुर्गाजवळ जागा देऊ नये. वाखारीसाठी त्यांना जागा देणे आवश्यकच असेल तर खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्र किनाऱ्यालगतची जागा देऊ नये. समुद्रकिनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी. हे व्यापारी आपला आरमार, तोफा यांच्या ताकदीवर बंदराच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात. म्हणून बंदराजवळ त्यांना जागा देऊ नये. शत्रूच्या मुलखात आपण स्वारी केल्यावर एखादा व्यापारी सापडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करून त्यांना त्यांच्या जागी परत पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखे वागू नये. 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना केली. अनेक धोके पत्करून स्वराज्याचा विस्तार केला. परकीयांचे हेतू वेळीच ओळखून त्यांचा प्रतिकार केला. नौदल उभारले, जलदुर्ग बांधले. परकीयांच्या वसाहतवादाला विरोध करून स्वराज्याचे सार्वभौमत्व कायम टिकवले. इंग्रजांच्या स्वराज्यातील मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवला. राज्याभिषेकासाठी आलेल्या हेनरी ऑक्झिलेन यांनी शिवरायांशी केलेल्या तहाने त्यांनी स्वराज्यात इंग्रजांना वखारी उघडण्यास संमती दिली. परंतु इंग्रजी शिक्क्याची नाणी मराठ्याच्या राज्यात चालणार नाही अशी भूमिका घेतली. याच तहात जहाजे फुटून किनाऱ्यास लागलेल्या इंग्रजांचा माल त्यास परत मिळावा ही इंग्रजांची अट त्यांनी फेटाळून लावली. जंजिरेच्या सिद्धीशी तह करावा व त्यांची जहाजे बुडवू नये अशी अट शिवरायांनी अमान्य केली. स्वराज्याच्या धोरणात, कारभारात कोणाचा हस्तक्षेप शिवरायांनी कधीच सहन केला नाही. मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची त्यांचे धोरण यातून दिसून येते. 3. भारतातील सर्वात प्रभावी असलेली मराठी सत्ता का संपुष्टात आली? उत्तर: नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले. नाना फडणवीसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गटात घेतले. मराठ्यांनी खर्डाच्या लढाईत निजामाचा पराभव केला. तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्ध पद्धतीचा अभ्यास करून त्याद्वारे लॉर्ड वेलेस्ली याने मराठ्याचा पराभव केला. हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे असे वॉन हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे योजना आखल्या. मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही. इंदूरचे होळकर व पेशवे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर यांनी पुण्यावर आक्रमण केले. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला. शिंदे होळकर यांना हा तह अमान्य होऊन 1803 साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठी युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला. 1817 साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. 1818 साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न 5. पृष्ठ क्रमांक 29 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पृष्ठ क्रमांक 29 वरील नकाशा. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर डासांच्या वसाहती कोठे होत्या?
उत्तर: भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकणात वेंगुर्ला येथे व कर्नाटकात पोर्टो नोवो म्हणजेच परंगीपेट्टा येथे व तेगनापट्टम जे की देवनापट्टिनम आहे येथे वखारी होत्या. 2. पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहती उभारल्या? उत्तर: पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी पुदुच्चेरी येथे वसाहत उभारली होती. 3. आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणाची वखार होती? उत्तर: या वखारीचा उल्लेख नकाशात केलेला नाही. या भागावर मुघलांची सत्ता होती. इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 5वे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रतिविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. उत्तर: सती. क. सती प्रतिविरुद्ध. 2. आर्य समाजाची स्थापना डॅश यांनी केली. उत्तर: क. स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामध्ये चुकीची जोडी आहे 3. परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर जागी दुरुस्त करून जोडी येईल परमहंस सभा दादोबा पांडुरंग तडखरकर. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी नावे लिहा. 1. मुघल शासकाने राजा राममोहन रॉय यांना दिलेला किताब राजा. 2. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना करणारे सर सय्यद अहमद खान. 3. वायकोम सत्याग्रहात भाग घेणारे रामस्वामी नायकर. 4. कोल्हापूर संस्थानात मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. प्रार्थना समाज. उत्तर: दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी स्थापन केलेल्या परमहंस सभेची पुढे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामगोपाल भांडारकर या प्रार्थना समाजाच्या संस्थापक सदस्यांनी मूर्तीपूजेला विरोध करून एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडाला विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री पुरुष समानतेची चळवळ, जातीभेद नाकारणे आणि ऐहिक जीवनाला महत्त्व देणे या गोष्टींना प्राधान्य दिले. 2. सत्यशोधक समाज. उत्तर: महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने पुढील विचारसरणीचा पुरस्कार केला. एकेश्वरवाद, वेद व पुराणांचे प्रामाण्य नाकारणे, विवेचक बुद्धीचे प्रामाण्य, पुरोहितांच्या वर्चस्वाला व मध्यस्थीला विरोध, मूर्तीपूजा विरोध, तीर्थयात्रा विरोध, चमत्कारावर अविश्वास, परलोक कल्पनेला विरोध ही सत्यशोधक समाजाची वैशिष्ट्ये होती. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला होता? उत्तर: भारतीय आद्य समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी पुढील सुधारणांचा आग्रह धरला.
सती प्रथेला कोणत्याही धर्मग्रंथात आधार नसल्याचे सांगून ही प्रथा बंद करण्यासाठी इंग्रज सरकारकडे तगादा लावला. 1829 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक याने सतीप्रथा बंदी कायदा केला. बालविवाह आणि पडदा पद्धत यालाही विरोध केला. पडदा पद्धतीमुळे स्त्रियांचे स्वातंत्र्यावर बंधन येतात. 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना करून ईश्वर एकच आहे आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी मूर्तीपूजेची गरज नाही म्हणून मूर्तीपूजेचा विरोध केला. सर्व धर्मातील समान तत्वे शोधणाऱ्या यांनी समाजातील अंधश्रद्धावर आघात करणाऱ्या राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणेचा सतत आग्रह धरला. 2. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य लिहा. उत्तर. इसवी सन 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेच्या कार्याला महत्त्व दिले ते पुढील प्रमाणे. दुष्काळग्रस्तांना मदत, आजारी लोकांना औषधोपचार, दीनदुबळ्यांची सेवा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आणि आध्यात्मिक उन्नतीला महत्त्व देऊन समाजाला आत्मोन्नतीचा मार्ग दाखवला. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका, हा संदेश स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनद्वारे तरुणांना दिला. 3. सर सय्यद अहमद खान यांनी केलेले कार्य लिहा. उत्तर. सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांचे कार्य पुढील प्रमाणे. 1864 मध्ये त्यांनी मुस्लिमांसाठी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास केला जात असे. या विषयाची मुस्लिम समाजाला ओळख करून दिली. सर सय्यद अहमद खान यांनी 1875 मध्ये मुहम्मदन ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली आणि याच कॉलेजचे रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. यामुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची जागृती निर्माण झाली व मुले-मुली उच्च शिक्षण घेऊ लागले. मुहम्मदन सोशल रिफॉर्मर नावाने नियतकालिक काढून त्याद्वारे मुस्लिम समाजात आधुनिक विचार रुजवले. याच नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांमधून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रसार पुरस्कार केला. 4. रामस्वामी नायकर यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा. उत्तर. रामस्वामी नायकर हे प्रभावी वक्ते, लेखक आणि गांधीवादी विचारसरणीचे होते. त्यांचे समाजसेवेचे कार्य पुढील प्रमाणे. रामस्वामी नायकर यांनी महात्मा गांधीजींचा स्वदेशीचा विचार समाजात रुजवला. सर्व जातींना मंदिरात प्रवेश असावा, अस्पृश्यावरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वायकोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलन सुरू केले. वर्णव्यवस्था, बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला. या कार्यामुळे लोक त्यांना पेरियार म्हणजेच महान आत्मा म्हणून ओळखू लागले. त्यांनी स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर रामस्वामी नायकर यांनी क्रांतिकारी विचार मांडून समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. इयत्ता 12वी, विषय इतिहास, प्रकरण 6वे, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते. पर्याय सातारा, नांदेड, पुणे, नागपूर. उत्तर नांदेड. ब.
हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य नांदेड जिल्ह्यात होते. 2. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर डॅश लागवडीची सक्ती करत. पर्याय: निळीच्या, चहाच्या, कॉफीच्या, ऊसाच्या. उत्तर अ. निळीच्या. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यांवर निळीच्या लागवडीची सक्ती करत. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश हे होते. पर्याय: द्वारकानाथ टागोर, वेमसचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर ब. वेमसचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष वेमसचंद्र बॅनर्जी हे होते. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या संचामध्ये चुकीची जोडी आहे. 1. कुंवर सिंग लखनौ. ही जी जोडी आहे ती चूक आहे. बाकीच्या सर्व जोड्या योग्य आहेत. तर योग्य इथे दुरुस्ती करून जोडी होईल कुंवर सिंग बिहार. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा. 1. 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र. सातारा. 2. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेले भारतीय बेटे अंदमान निकोबार. प्रश्न तिसरा. टिपा लिहा. 1. जहाल विचारसरणी. उत्तर: स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व्यापक जनआंदोलन उभे करून अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे या विचारांच्या राष्ट्रीय सभेतील कार्यकर्त्यांच्या गटाला जहालवादी असे म्हणतात. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद उदयास आला. स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहालवादी गटाची विचारसरणी होती. आपले घर आपण आधी ताब्यात घेऊन मग हव्या त्या सुधारणा करू असे जहालवादी गटाचे म्हणणे होते. स्वातंत्र्य मिळवणे हे मावळवादी व जहालवादी या दोन्ही गटांचे ध्येय एकच असले तरी दोन्हींच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या व त्यांच्यात मतभेद होते. अर्ज विनंत्या अगर भाषणे करून इंग्रज सत्ता मिळणार नाही जहालवादी गटाचे म्हणणे होते. मावळवादी गटाच्या सनदशीर मार्गावर जहालवादी गटाचा विश्वास नव्हता. 2. आझाद हिंद सेना. उत्तर: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशात जे भारतीय सैनिक पकडले होते त्यातूनच रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. रासबिहारी बोस यांच्या आमंत्रणावरून सुभाषचंद्र बोस जपानला गेले व त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेने आराकानचा प्रदेश व आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आझाद हिंद सेनेचे सैनिक नेटाने लढले. 3. प्रतिसरकार. उत्तर: 1942 साली सुरू झालेल्या आंदोलनाच्या काळात देशाच्या विविध भागात भूमिगत चळवळी सुरू झाल्या आणि प्रतिसरकारे सुरू झाली. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बलिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया येथे प्रतिसरकार स्थापन झाली.
महाराष्ट्रात क्रांतिसिंग नाना पाटील यांनी सातारा येथे 1942 साली सरकार स्थापन केले. या सरकारने या भागात ब्रिटिशांचे शासन संपुष्टात आणून जनतेचे सरकार स्थापन केले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था, खटल्यांचा निर्णय देणे व गुन्हेगारांना शिक्षा देणे इत्यादी कामे सरकार करीत असत. प्रश्न 4. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. 1. 1822 च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम बेल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. उत्तर. 1818 साली खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्लांनी गोंदाजी व महिपाळ यांच्या नेतृत्वाखाली उठाव केले. 1822 च्या दरम्यान हरिया या बेल्लांच्या म्होरक्याने केलेला उठाव मोडून काढण्यात आला. लेफ्टनंट ऑट्रम यांनी भिल्लांचा उठाव मोडून काढतानाच भिल्लांमध्ये राहून त्याने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जंगल सोडून शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. माफीची जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई, मागील गुन्ह्यांना माफी, सैन्यात भरती अशा योजना त्यांनी राबवल्या. या उपायामुळे भिल्लांचा उठाव करण्याच्या प्रमाणात घट झाली. अशा प्रकारे भिल्लांचे उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. उत्तर. राऊलेट कायद्याविरोधात पंजाबमध्ये सत्याग्रही लढ्याने उग्र स्वरूप धारण केले होते. 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी निमित्त हजारो लोक जालियनवाला बागेत सभेसाठी एकत्र जमले होते. सभाबंदीच्या हुकुमाची कल्पना नसलेल्या जमावावर जनरल डायरने पूर्वसूचना न देताच गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो लोक मारले गेले व शेकडो जखमी झाले. या घटनेमुळे भारतभर संतापाची लाट उसळली. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी या हत्याकांडाचा निषेध करून ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेल्या सर या पदवीचा त्याग केला. प्रश्न 5. तुमचे मत लिहा. मत नोंदवा. प्रश्न 5. तुमचे मत नोंदवा. 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. उत्तर. युरोपियन राष्ट्रांनी आपल्या सामर्थ्यावर अन्य राष्ट्रांचा भूप्रदेश बळकावून वसाहती स्थापन केल्या. व्यापारात वाढ करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात प्रथम इंग्लंडमध्ये व नंतर अन्य राष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीने या राष्ट्रांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली. अंतर्गत बाजारपेठांमध्ये हे उत्पादन विकले जाणे अशक्य असल्याने त्यांना अन्य बाजारपेठांची आवश्यकता भासू लागली. व्यापारातून अतिरिक्त नफ्यातून गुंतवणूक व गुंतवणुकीसाठी वसाहती मिळवणे हे चक्र सुरू झाले. युरोपीय देशांच्या व्यापारात वाढ झाल्याने त्यांना हक्काच्या बाजारपेठाची गरज भासू लागली. या गरजेतून वसाहतवादाचा उदय झाला. 2. 1857 चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. उत्तर. 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रज शिपायांचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तक लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक प्रमाणात लढा लढला गेला नव्हता. हा लढा राजांनी लढला नव्हता तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवर इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते.
ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायकारक सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हा पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत होते. प्रकरण 7. भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण. स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. पर्याय डॉक्टर राम मनोहर लोहिया, डॉक्टर टी.बी. कुन्हा, डॉक्टर पी.पी. शिरोडकर, डॉक्टर राम हेगडे. उत्तर अ. डॉक्टर राम मनोहर लोहिया. गोवा येथे इसवी सन 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचे आंदोलन झाले. 2. हैदराबाद संस्थानच्या मुक्ती लढ्याचे नेतृत्व डॅश यांनी समर्थपणे केले. अ. राजा हरी सिंग, ब. स्वामी रामानंद तीर्थ, क. पंडित महादेव शास्त्री जोशी, ड. केशवराव जेधे. उत्तर ब. स्वामी रामानंद तीर्थ. हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीलढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी समर्थपणे केले. 3. भारतामध्ये डॅश यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. उत्तर ब. सरदार वल्लभभाई पटेल. भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून अनेक संस्थाने विलीन झाली. अ. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या संचामध्ये चुकीची जोडी आहे दुसरी, काश्मीर संस्थानचे विलिनीकरण शेख अब्दुल्ला. तर या जागी योग्य दुरुस्त करून जोडी होईल राजा हरिसिंग. काश्मीर संस्थानचे विलिनीकरण राजा हरिसिंग. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधी नावे लिहा. 1. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात विलीन न झालेले सौराष्ट्रातील संस्थान कोणते होते? जुनागड. 2. गोवा काँग्रेस कमिटीचे प्रमुख डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न तिसरा, पृष्ठ क्रमांक 56 वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते? उत्तर पाकिस्तान. 2. भारतातील पोर्तुगीजांचे सत्ता केंद्रे कोणते? गोवा. पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांची सत्ता केंद्रे कोणती? उत्तर चंद्रनगर, पुदुच्चेरी, कारिकल, यानम. 4. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? श्रीलंका. प्रश्न चौथा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. उत्तर पुरुषोत्तम कापोडकर, डॉक्टर राम हेगडे, गोपाळ मयेकर, डॉक्टर टी.बी. कुन्हा. प्रश्न 5वा, पुढील विधान सकारण स्पष्ट करा. 1. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. उत्तर निजामाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या रझाकार संघटनेने हिंदू आणि मुस्लिम यांच्यावर अत्याचार केले. लोकशाही चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्रजेवर रझाकार संघटनेने अत्याचार केला. भारत सरकारने
निजामाशी समोपचाराची बोलणी करण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी ठरला. संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याकडे त्यांचा कल होता. शेवटी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करून निजामाला शरण यायला भाग पाडले आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 2. पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश बनला. उत्तर: पुदुच्चेरीमधील जनतेची आंदोलने आणि भारत सरकारची आग्रही मागणी यांच्यामुळे जून 1948 मध्ये फ्रान्स व भारत सरकारमध्ये करार होऊन पुदुच्चेरीचा भारतात विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. 13 ऑक्टोबर 1954 रोजी उभय सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली. विधिमंडळ व नगरपालिकांमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी पुदुच्चेरीसह सर्व फ्रेंच वसाहतीचा भारताने ताबा घेतला. 1962 रोजी विलिनीकरणाच्या कराराला फ्रेंच संसदेने मान्यता दिली आणि 1963 मध्ये पुदुच्चेरी हा भारताचा केंद्रशासित प्रदेश बनला. प्रश्न 6वा, तुमचे मत नोंदवा. 1. हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. उत्तर: हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. हैदराबाद संस्थानात तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांतांचा समावेश होता. निजामाच्या एकतंत्री राजवटीत नागरी व राजकीय अधिकारांचा अभाव होता. आपले अधिकार आपल्याला मिळावेत अशी या सर्व भाषिकांची मागणी होती. यासाठी त्यांना संघटित होण्याची गरज भासू लागली. या जाणीवीतूनच संस्थानातील तेलुगू भाषिकांनी तेलंगण भागात आंध्र परिषद, मराठी भाषिकांसाठी मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्थांची स्थापना केली. 2. इसवी सन 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली. उत्तर: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पोर्तुगीजांनी भारतातील वसाहतींना स्वातंत्र्य देणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी गोवा सोडण्यास नकार दिला. गोवा मुक्तीसाठी तेथील जनतेने काही संघटना स्थापन केल्या. डॉ. टी. कुन्हा यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी सत्याग्रह व आंदोलने केली. पोर्तुगीज सरकारने या नेत्यांना तुरुंगात टाकले आणि जनतेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. गोव्यातील जनतेच्या लोकभावनेची दखल घेत केंद्र सरकारला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यांची दखल घ्यावी लागली. त्यांनी ऑपरेशन विजय ही लष्करी कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मानाने पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतींचे भारतात फार उशिरा विलिनीकरण झाले. प्रकरण 8 जागतिक महायुद्धे आणि भारत स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा डॅश देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. पर्याय: अ. जर्मनी, ब. अमेरिका, क. हंगेरी, ड. रशिया. उत्तर: ड. रशिया. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा रशिया देश सर्बियाच्या मदतीला धावून गेला. 2. अमेरिकेने टिंबटिंब या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. पर्याय: अ. नागासाकी, ब. हिरोशिमा, क. पर्ल हार्बर, ड. स्टॅलिनग्राड. उत्तर: ब. हिरोशिमा. अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामधील चुकीची जोडी आहे
क्रमांक 4 इटली लिंग्लिथगो. ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. बाकी इतर सर्व बरोबर जोड्या आहेत. तर या जागी दुरुस्त करून जोडी येईल इटली मुसोलिनी. प्रश्न दुसरा, ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया या राष्ट्रांचा गट. उत्तर दोस्त राष्ट्र. 2. पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्रांचा गट. उत्तर अक्षराष्ट्रीय. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. 1. राष्ट्रसंघ. उत्तर पहिल्या महायुद्धाचे जगावर झालेले भयानक परिणाम पाहून असे युद्ध भविष्यात कधीही होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे जगातील सर्व राष्ट्रांना वाटू लागले होते. शांतताप्रेमी व ध्येयवादी असलेले अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी जागतिक परिषदांमध्ये आपला प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्व प्रमुख राष्ट्रांनी मिळून एक संघटना असावी, राष्ट्रातील कलह समुपचाराच्या मार्गाने मिटविले जावेत अशी भूमिका मांडली. जगात शांतता प्रस्थापित व्हावी या हेतूने वुड्रो विल्सन यांच्या सूचनेप्रमाणे काही राष्ट्रांनी एकत्र येऊन ही जागतिक पातळीवरील संस्था अस्तित्वात आली, तिलाच राष्ट्रसंघ असे म्हणतात. 2. डॉक्टर कोटनीस. उत्तर 1937 साली जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा चीनने जखमी सैनिकांवर औषधोपचारासाठी डॉक्टरांची मदत मागितली. पंडित नेहरूंनी चीनमध्ये पाठवलेल्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा समावेश होता. डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांनी जपानी आक्रमणाच्या काळाबरोबरच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा केली. आपल्या त्यागातून आणि समर्पण वृत्तीतून त्यांनी भारत व चीन या देशांत मैत्रीचे संबंध निर्माण केले. 5 वर्ष चीनी सैनिकांची सेवा करणाऱ्या डॉक्टर कोटनीसांचे 9 डिसेंबर 1942 रोजी प्लेगच्या साथी चीनमध्येच निधन झाले. प्रश्न चौथा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले. उत्तर दोन्ही महायुद्धाच्या कालखंडात भारतात इंग्रजांची वसाहत होती. त्यामुळे भारताला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. भारताची इच्छा असो वा नसो, इंग्लंडने भारताला युद्धात सक्तीने सहभागी करून घेतले. इंग्रजांना युद्धासाठी लागणारा पैसा, अन्नधान्य, कपडे, युद्ध सामग्री अशा स्वरूपात भारताने युद्ध सहकार्य केले. दोन्ही महायुद्धाच्या काळात भारताने मोठ्या प्रमाणात आपले सैन्य युद्धभूमीवर पाठवले. भारताचे ना जर्मनीशी ना तुर्कस्तानशी युद्ध होते, परंतु इंग्लंडची वसाहत असल्याने भारताला दोन्ही महायुद्धात सहभागी व्हावे लागले. 2. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला, तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवरील व भारतीय सैनिकांवरील असलेला दरारा कमी झाला. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला. नाविक दलाचा उठाव, जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. दुसऱ्या महायुद्धाची कारणे लिहा. उत्तर सन 1939 ते 1945 या दीर्घकाळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. पहिल्या महायुद्धानंतर विजेत्या राष्ट्रांनी व्हर्सायच्या तहात जर्मनीवर अपमानास्पद अटी लादल्यामुळे जर्मनी व तिच्या मित्रराष्ट्रांमध्ये असंतोष निर्माण झाला. जर्मनीत नाझी हिटलरने सत्ता हस्तगत करून व्हर्सायचा तह फेटाळून लावला. नाझी हिटलरने लष्करी सामर्थ्य वाढवून जर्मनीला पुन्हा सामर्थ्यशाली बनवले. सैन्यबल, आरमार आणि वायुदल समर्थ करण्यावर भर दिला.
सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र या काळात समर्थ बनत होते. रशिया बलवान होणे हे भांडवलशाही राष्ट्रांना खुपत होते. रशिया जर्मनीचा शत्रू असल्याने जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्सने दुर्लक्ष केले. 1938 मध्ये जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाचा सुडेटन प्रांत जिंकला. सर्व राष्ट्रांनी मान्य केलेल्या पोलंड या तटस्थ राष्ट्रावर 1939 मध्ये हिटलरने आक्रमण केले. शांतता टिकवण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रसंघाला आक्रमक राष्ट्रवाद व लष्करवाद यांना वेळीच आळा घालता आला नाही. जर्मनी, इटली, जपान या राष्ट्रांच्या आक्रमक धोरणाकडे राष्ट्रसंघाने दुर्लक्ष केले. पहिल्या महायुद्धानंतर युरोपात शस्त्रास्त्र निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक राष्ट्र प्रगत विध्वंसक तयार करू लागल्याने युरोप दारुगोळ्यांनी भरलेले कोठार बनले. शस्त्रास्त्र वाढ, आक्रमक राष्ट्रांच्या कृतीकडे दुर्लक्ष, गटबाजीचे धोरण या कारणामुळे 1939 साली दुसरे महायुद्ध झाले. 2. भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले? उत्तर: पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल ही राष्ट्रीय सभेची आशा फोल ठरली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेटाने पुढे केली. इंग्लंडला युद्धकाळात मनुष्यबळाची व पैशाची गरज निर्माण झाली. सरकारने भारतात लष्कर भरती सुरू केली. वेळप्रसंगी भरती सक्तीची केली. पैसा उभारण्यासाठी जनतेवर जादा कर लादणे, व्यापार व उद्योगावर मोठ्या प्रमाणात कर वाढवले. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढवल्या. महागाई वाढली. औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण वाढले. भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच कारणीभूत आहे याची जाणीव भारतीयांना झाली. राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने फेटाळली. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली. कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रकरण 9 जग निर्वसाहतीकरण स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. पहिल्या महायुद्धात टिंबटिंब व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. पर्याय अ. अमेरिका, ब. फ्रान्स, क. इंग्लंड, ड. जर्मनी. उत्तर ड. जर्मनी. पहिल्या महायुद्धात जर्मनी व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला. 2. भारतापासून वेगळा 1935 मध्ये टिंबटिंब करण्यात आला. पर्याय अ. म्यानमार, ब. श्रीलंका, क. मालदीव, ड. इराण. उत्तर अ. म्यानमार. भारतापासून वेगळा 1935 मध्ये म्यानमार करण्यात आला. 3. 1947 मध्ये पहिली टिंबटिंब परिषद भरवली गेली. पर्याय अ. ऐक्य, ब. आशियाई, क. अटलांटिक, ड. मँचेस्टर. उत्तर ब. आशियाई. 1947 मध्ये पहिली आशियाई परिषद भरवली गेली. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या संचामधील चुकीची जोडी आहे 4. मँचेस्टर आशियाई ऐक्य परिषद. तर दुरुस्त जोडी असेल मँचेस्टर आफ्रिकी ऐक्य परिषद. प्रश्न दुसरा. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण अ. आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले. ब. आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षण पद्धती होती. क. दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. ड. पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले.
उत्तर क. दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. बांडुंग परिषद. उत्तर भारताने 1943 मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिकवादाची संकल्पना आकारास आली. आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. या परिषदेत आफ्रो आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र निर्माण झालेल्या आशियाई आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. 2. आफ्रिकी ऐक्य कल्पना. उत्तर आफ्रिकी ऐक्याचा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या H.S. विल्यम्स याने इसवी सन 1900 मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. या परिषदेला हजर असणाऱ्या W.E.B. द्युबुआ या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली. त्याने 1919 मध्ये पॅरिस येथे अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली. त्याच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या. या परिषदेमुळे आफ्रिका खंडात आफ्रिकी ऐक्याची कल्पना जन्मांसात रुजू लागली. प्रश्न चौथा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. उत्तर 1960 पर्यंत म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर ताबा मिळवला. या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले. म्यानमारमधील 2 इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला. हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमारवर आक्रमण करून त्याचा काही भाग मिळवला. म्यानमारच्या थिबा राजाने फ्रान्सशी वाढत चाललेला संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला केलेला दंड या कारणावरून तिसरे ब्रह्मी युद्ध झाले. या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला. अशा रीतीने ब्रिटिश अंमलाखाली प्रदेशांचे संरक्षण करणे व म्यानमारचे प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात 3 युद्धे झाली. 2. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला. उत्तर दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले. इंग्लंड व फ्रान्स कमकुवत झाल्याने त्यांचे वसाहतीवरील नियंत्रण कमी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिकी खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढे होऊ लागले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव, त्यातून मिळालेले स्वातंत्र्य, समानतेची मूल्ये, लोकशाही पद्धतीबद्दलचे आकर्षण यामुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या. या कारणामुळे इंग्लंड, फ्रान्सने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यातून निर्वसाहतीकरणाला अधिक वेग आला. प्रकरण 10. शीतयुद्ध. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. सिएटो संघटनेचे मुख्यालय डॅश येथे होते. पर्याय अ. थायलंड, ब. फिलिपाईन्स, क. पाकिस्तान, ड. ग्रेट ब्रिटन. उत्तर अ. थायलंड. सिएटो संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते. 2. 1986 च्या डॅश येथील परिषदेतील आफ्रिकेच्या मदतीसाठी आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला. पर्याय अ. जकार्ता, ब. हरारे, क. नामिबिया, ड. इंडोनेशिया. उत्तर ब. हरारे. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा.
एक 30 जून 1977 रोजी या संघटनेचे औपचारिकरित्या विसर्जन झाले. उत्तर सिएटो. 2. कॉमनवेल्थ गेम्सची संकल्पना यांनी मांडली. उत्तर रेव्हरंड ॲशली कूपर. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. अँजस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही कारण अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. ब. हा लष्करी करार होता. क. हा गुप्त करार होता. ड. हा फक्त मित्र देशांतील करार होता. उत्तर अ. त्यांना ग्रेट ब्रिटन व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी अँजस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही. प्रश्न 3. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सार्क समोरील आव्हाने. उत्तर सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, अपुरा व्यापार, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, कृषी क्षेत्राचा अपुरा पुरवठा, वाढता दहशतवाद, संरक्षणावरील खर्च, भिन्न राज्यपद्धती, लोकसंख्या विस्फोट. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. शीतयुद्ध. उत्तर दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र व साम्यवादी राष्ट्रे यांच्यात सत्तेसाठी व प्रभावासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. वॉल्टर लिपमॅन या स्तंभलेखकाने या वर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला. दोन राष्ट्रगटात तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परांतील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका, सोव्हिएट रशिया हे या गटाचे नेतृत्व करीत होते. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजेच शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत ही शीतयुद्धाची परिस्थिती जगात होती. 2. अलिप्ततावाद. उत्तर कोणत्याच गटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणाला अलिप्ततावाद असे म्हणतात. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा या दोन्ही राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटापासून अलिप्त राहून आपले परराष्ट्र धोरण ठरवणे याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास स्वतः करणे, स्वतःची धोरणे स्वतः ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहजीवनाशी अधिक निगडीत आहे. प्रश्न 5. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. सेंटो करार विसर्जित करण्यात आला. उत्तर सोव्हिएट रशियाने हल्ला केल्यास सर्व राष्ट्रांनी प्रतिकार करायचा हे सेंटो करारातील धोरण होते. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही राष्ट्राला सुरक्षा पुरवण्याची क्षमता इराण, तुर्कस्तान, इराक व इंग्लंड या कोणाचीच नव्हती. ब्रिटन वगळता अन्य 3 राष्ट्राच्या आर्थिक व तांत्रिक विकासाकडे लक्ष द्यायला अमेरिकेला वेळ नव्हता. या परिस्थितीमुळे चारही राष्ट्रांमध्ये अंतर्गत असमाधान होते. कराराद्वारे एकमेकांचे हितसंबंध गुंतवून घेण्यापेक्षा आपले आपणच स्वतंत्र धोरण राबवावे या विचारापर्यंत ही राष्ट्र आली आणि इराण व पाकिस्तान ही राष्ट्र या करारातून बाहेर पडली. त्यामुळे सेंटो करार विसर्जित करण्यात आला. 2. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. उत्तर सार्क संघटनेमार्फत शेती, बी-बियाणे, पशुधन, मत्स्योत्पादन क्षेत्रात विशेष संशोधन केले. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली, व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले. गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थ, चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. सार्क संघटनेसमोर अनेक आव्हाने असली तरी आतापर्यंत काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे.
प्रश्न 6वा मत नोंदवा. 1. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. उत्तर. दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड हानीमुळे इंग्लंड व फ्रान्स यांचे जागतिक राजकारणातील महत्त्व कमी होऊन ते अमेरिका आणि सोव्हिएट रशियाला प्राप्त झाले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप व्यापला तर अमेरिकन सैन्याचा प्रभाव पश्चिम युरोपवर होता. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व युरोप व पश्चिम युरोप असे विभाजन झाले. पूर्व युरोपातील राष्ट्रे सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली गेली. या राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला तर पश्चिम युरोपातील राष्ट्र अमेरिकेच्या भांडवलशाही व्यवस्थेच्या प्रभावाखाली आली. प्रत्येक गट आपले सामर्थ्य वाढवू लागला. त्यातूनच शीतयुद्धाला सुरुवात झाली. 2. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका बांधली आहे. उत्तर. भारताने स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच साम्राज्यवादाविरोधात आवाज उठवला आहे, कारण भारत लोकशाही मूल्य पाळणारा देश आहे. भारताने कोणत्याही लष्करी गटाला बांधून घेतलेले नाही, कारण भारताने अलिप्ततावादाचे धोरण स्वीकारलेले आहे. भारत अन्य देशांचा हस्तक्षेप स्वीकारत नाही, त्याचप्रमाणे तो अन्य राष्ट्रांच्या प्रादेशिक अखंडत्वाबद्दल व सार्वभौमत्वाबद्दल आदर बाळगतो. विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना लवकर स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्राकडे केली होती. परकीय सत्तांनी वसाहतीमधून निघून जाण्याचा आग्रह भारताने नेहमीच धरला. शांततामय सहजीवनावर भारताची श्रद्धा आहे. अशा प्रकारे भारत वसाहतवाद विरोधात नेहमी आपली भूमिका मांडत आला आहे. प्रकरण 11 बदलता भारत भाग 1 स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो. पर्याय अ. सिएटो, ब. नाटो, क. गॅट, ड. सार्क. उत्तर क. गॅट. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो गॅट करार म्हणून ओळखला जातो. 2. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला. पर्याय अ. स्वीडन, ब. फ्रान्स, क. इंग्लंड, ड. भारत. उत्तर अ. स्वीडन. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम स्वीडन या देशात माहितीचा कायदा लागू झाला. 3. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो. पर्याय अ. राष्ट्रीय शिक्षण दिन, ब. राष्ट्रीय युवक दिन, क. राष्ट्रीय एकात्मता दिन, ड. राष्ट्रीय विज्ञान दिन. उत्तर ब. राष्ट्रीय युवक दिन. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न दुसरा. अ. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 2004 मध्ये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. उत्तर टाटा कन्सल्टन्सी. 2. 2002 मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. उत्तर दिल्ली. ब. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण अ. भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. ब. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. ड. भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. उत्तर क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. त्यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. प्रश्न तिसरा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. उत्तर उद्योजकांची दूरदृष्टी,
संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार, कुशल संगणक अभियंते, केंद्र सरकारचे अनुकूल धोरण. प्रश्न चौथा टिपा लिहा. एक. भारत सरकारचे युवक धोरण. उत्तर. भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. या हेतूने 1972 मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना ही संस्था स्थापन करण्यात येऊन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, रोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयावर भर देण्यात आला. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर 83 वसतिगृह स्थापन केले. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. NCC, स्काउट आणि गाईड यांच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात. युवक वर्ग अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवित आहे. 2. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. उत्तर. ग्रामीण भागाच्या विकासात पक्क्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन इसवी सन 2000 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. 1000 पर्यंत लोकसंख्या असणारी गावे पक्क्या रस्त्यांना जोडण्याचे काम या योजनेअंतर्गत सुरू झाले. 2001 मध्ये ही योजना प्रधानमंत्री ग्रामोदय योजनेत समाविष्ट करून 2005 पर्यंत सुमारे 75,000 किलोमीटर लांबीचे रस्ते या योजनेअंतर्गत तयार केले. देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना मिळून त्यांचे जीवन सुखकारक करणे हा या योजनेचा उद्देश होता. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, रस्ते, घरे व वीज या सुविधांचा विकास ग्रामीण भागात करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंमलात आली. प्रश्न 5वा तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. उत्तर. भारताने अवकाश संशोधनासाठी इस्रोची स्थापना केली. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहानंतर अनेक उपग्रह आकाशात सोडले. अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह आता भारत अवकाशात पाठवू लागला आहे. भारताने व्यापारी धोरण स्वीकारून अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत. 2008 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. भारताने मंगळयान आणि चांद्रयान-2 हे उपग्रह सोडले. भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहे. अशा रीतीने भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंकाच नाही. प्रश्न 7वा पुढील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? उत्तर. सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता भारत सरकारने वेळोवेळी विविध प्रकारच्या रोजगार योजना राबवल्या. त्या योजना पुढीलप्रमाणे आहेत. अ. प्रधानमंत्री रोजगार योजना. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने 2 ऑक्टोबर 1993 रोजी प्रधानमंत्री रोजगार योजना व रोजगार हमी योजना सुरू केल्या. रोजगार हमी योजनेत कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना वर्षातून किमान 100 दिवस रोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले. 2001 मध्ये ही योजना ग्रामीण रोजगार योजनेत विलीन करण्यात आली. ब. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना. 1999 मध्ये सुरू केलेल्या या योजनेत स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचा कार्यक्रम समावेश केला गेला. एकात्मिक ग्रामीण विकास योजना, ग्रामीण महिला व बाल विकास कार्यक्रम, अवजार वाटप कार्यक्रम अशा विविध योजना सुवर्ण जयंती योजनेत समावेश करण्यात आल्या. क. जवाहर ग्राम समृद्धी योजना.
ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी शासनाने 1999 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरू केली. 2001 मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत विलिनीकरण करण्यात आले. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, रोजगार आश्वासन योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे एकत्रीकरण करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार करण्यात आली. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी तयार करून देणे, जलसंवर्धन व शेती विकास करणे ही योजनेची उद्दिष्टे होती. प्रश्न 7वा, खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. मुद्दे आहेत: भारतात ही चळवळ कशी सुरू झाली? माहितीची व्याख्या. माहितीचा अधिकार हे अंतर्गत नागरिकांचे हक्क. उत्तर: भारतात ही चळवळ कशी सुरू झाली? 1990 मध्ये श्रीमती अरुणा रॉय यांनी राजस्थानमध्ये सुरू केलेल्या चळवळीत माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली. जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात A.K. कुलवाल यांनी केलेल्या अर्जावर राजस्थान उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी 2001 मध्ये तीव्र आंदोलन केले. या चळवळीमुळे केंद्र शासनाचा माहिती अधिकार महाराष्ट्रात लागू झाला. हर्ष मंडर यांनी या अधिकारामुळे अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय याबाबत माहिती उघड करण्याचे धाडस केले. माहितीची व्याख्या. माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहितीचा अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होतो: इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री, शासनाचे दस्तावेज, ईमेल, प्रसिद्धी पत्रके व परिपत्रके, सार्वजनिक प्राधिकरण, एक खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती, शासनाचे आदेश, पत्रव्यवहार या सर्व गोष्टींचा समावेश माहितीच्या व्याख्येत होतो. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. शासनाच्या संस्थांच्या कामाची, दस्तऐवजांची व अभिलेखांची पाहणी करणे, या दस्तऐवजांचा किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे, या संस्थांनी काढलेली टिप्पणी, उतारे, प्रमाणित नमुने अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क माहितीच्या अधिकारांतर्गत येतो. अशा प्रकारे माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती वरील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येते. प्रकरण 12. बदलता भारत भाग 2 स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे टिंब लसीकरणाची मोहीम सुरू झाली. पर्याय: गोवर रुबेला, पल्स पोलिओ, BCG, त्रिगुणी. उत्तर: पल्स पोलिओ. 1995 मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली. 2. एर्नाकुलम हा 100% साक्षर जिल्हा टिंब राज्यात आहे. पर्याय: गुजरात, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू. उत्तर: केरळ. एर्नाकुलम हा 100% साक्षर जिल्हा केरळ राज्यात आहे. पुढील संचामधील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर या संचामध्ये चुकीची जोडी आहे तिसरी, सीस्कॅप, कासवांचे जतन करणारी संस्था. ही जोडी चुकीची आहे. तर या जागी दुरुस्त जोडी होईल सीस्कॅप, गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये स्थापन झालेला आयोग. उत्तर: राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. 2. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारा खेळाडू. उत्तर: सचिन तेंडुलकर.
प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. उत्तर, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. प्रश्न चौथा, टिपा लिहा. 1. स्पीड पोस्ट. उत्तर, 1986 साली टपाल खात्याने स्पीड पोस्टची सेवा सुरू केली. साध्या टपालाने पत्र पोहोचण्यासाठी खूप काळ लागतो. तसे पत्र पोहोचले की नाही याची शाश्वती नसते. स्पीड पोस्टने पाठवलेले पत्र पोहोचल्याच्या पाठवणाऱ्यांना संदेश येतो. त्यामुळे ही सेवा विश्वसनीय व गतिमान झाली आहे. सध्या दर महिन्याला सुमारे 3 कोटीपेक्षा अधिक पत्रे स्पीड पोस्टाने पाठवली जातात. स्पीड पोस्टला नेहमीच्या पत्रापेक्षा अधिक पैसे भरावे लागतात. परंतु पत्र पोहोचल्याची खात्री असल्यामुळे अनेक जण या सेवेचा उपयोग करतात. त्यामुळे टपाल खात्यालाही लाभ होतो. 2. वायू प्रदूषण. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे त्यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यामुळे होतो. वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे वायू प्रदूषण वाढते. भारतातील सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. कारण वायू प्रदूषणामुळे लोकांमध्ये श्वसन विकार वाढत चालले आहेत. प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारे उपाय व कायदे करत असते. 3. पोलिओ निर्मूलन. उत्तर, भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही पोलिओ निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे, 5 वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे या मोहिमेचे उद्दिष्ट होते. पोलिओ निर्मूलन ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकांमध्ये जागृती घडवून आणते आहे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. उत्तर, आजच्या काळात खेळात वाढत चाललेली स्पर्धा, अर्थकारण, तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक गोष्टींमुळे प्रत्येक देश आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी याकडे विशेष लक्ष देऊ लागला आहे. आपले धोरण आखत आहे. भारत सरकारच्या धोरणात पुढील बाबींचा समावेश आहे. 2001 मध्ये भारत सरकारने आपले क्रीडा धोरण घोषित केले. खेळांचा विस्तार करणे, खेळांना पूरक वातावरण निर्माण करणे व खेळाडूंना मदत करणे इत्यादी क्रीडा धोरणाचे वैशिष्ट्य आहे. 2001 मध्ये भारताने या आणि खेळा ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत दिल्ली येथे 5 क्रीडा संकुल सुरू करण्यात आले. खेळाकरिता येणाऱ्या मुलांसाठी SAIच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शनाची सोय करण्यात आली. मणिपूरमध्ये नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करून खेळांचे मार्गदर्शन, व्यवस्थापन व खेळांचे मानसशास्त्र यांची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. 2018 ते 19 पासून खेळांचे प्रशिक्षण व मानसशास्त्र यांचे अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू केले गेले. खेळांना व्यापक जनाधार देणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे या उद्दिष्टपूर्तीसाठी 2005 पासून भारत सरकारने खेलो इंडिया ही योजना अंमलात आणली. खेळांच्या विकासासाठी राष्ट्रीय विकास कोष स्थापन करण्यात आला. या कोषाला मदत करणाऱ्यांना आयकरात 100% सूट देण्यात येते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारकडून खेलरत्न पुरस्कार दिले जातात. त्याचबरोबर रोख बक्षिसी दिले जातात. आंतरराष्ट्रीय खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या जातात आणि विजेत्या खेळाडूंना निवृत्ती वेतन दिले जाते.
2. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विभागाकडून कोणत्या सुविधा सुरू केल्या गेल्या? उत्तर: पर्यटन क्षेत्राचा अधिकाधिक विकास होत असल्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. पर्यटन विभागाकडून अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावे म्हणून पुढीलप्रमाणे सुविधा करण्यात आल्या आहेत. 1. भारत सरकारच्या गृह, पर्यटन आणि विदेश मंत्रालय यांनी एकत्रित ई-व्हिसा सुविधा सुरू केली. यात ई-व्यावसायिक व्हिसा, ई-मेडिकल व्हिसा या सुविधांचा समावेश आहे. 2016 पासून परकीय पर्यटकांसाठी 10 परकीय भाषांमध्ये माहिती देण्याची सुविधा 24 तास सुरू केली आहे. ही माहिती त्यांना मोबाईलवर दिली जाते. 1363 या दूरध्वनी क्रमांकावर पर्यटन मंत्रालयाच्या वतीने माहिती मिळू शकते. विविध प्रकारचे पर्यटन, चित्रपट महोत्सव, खेळ इत्यादी माहिती पर्यटन मंत्रालयामार्फत पर्यटकांना दिली जाते. पर्यटकांशी कसे वागावे, शिष्टाचार कसा पाळावा इत्यादी विषयी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना राहण्याची, खाण्याची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी हॉटेल्स बांधण्यात आली आहेत. पर्यटन व्यवसाय वाढावा व अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत यासाठी शासनाकडून अतुल्य भारत ही प्रसिद्धी मोहीम राबविण्यात आली. पर्यटकांना भारताची ओळख व्हावी यासाठी डिस्कव्हरी, हिस्ट्री अशा जागतिक वाहिन्यांवरून भारतातील ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक ठिकाणे दाखवली जातात. स्वदेश दर्शन यात्रेअंतर्गत भारतात 13 प्रकारच्या यात्रा आयोजित केल्या जातात. या सुविधेद्वारे भारतातील धार्मिक ठिकाणे पाहण्याची सुविधा पर्यटकांना मिळाली आहे. प्राचीन तीर्थक्षेत्र व आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची 95 स्थळे प्रसाद योजनेद्वारे पाहण्यास मिळतात. प्रश्न 6वा, तुमचे मत लिहा. 1. संरक्षणविषयक सराव 2 राष्ट्रांनी एकत्र करणे आवश्यक असते. उत्तर: संरक्षणविषयक सराव दोन्ही राष्ट्रांनी एकत्र करणे गरजेचे असते, कारण अशा लष्करी सरावामुळे एकमेकांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होते. दहशतवाद्यांशी कसा मुकाबला करायचा आणि मुकाबला करताना कोणते मार्ग हाताळायचे असतात याची माहिती मिळते. शहरी भागात, दुर्गम प्रदेशात लष्करी समस्यांना कसे तोंड द्यायचे याचे प्रशिक्षण सैन्याला मिळते. आपल्या राष्ट्राच्या क्षमता आणि मर्यादा माहीत होतात. त्यातूनच लष्कर व शस्त्रास्त्रे यांच्या आधुनिकीकरणाची गरज, सैन्याची प्रशिक्षण व क्षमता वाढवणे इत्यादी बाबत उपाययोजना करण्याची संधी मिळते. 2. पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी. उत्तर: देशाच्या विकासात पर्यटन स्थळाचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेणे आवश्यक आहे. पर्यटन स्थळे हा आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा ठेवा आहे. आपले किल्ले, वास्तू, लेणी, निसर्ग या गोष्टी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. हे पाहण्यासाठी देशविदेशातून अनेक पर्यटक येतात. पर्यटकांच्या पर्यटनातून आपल्याला फार मोठे परकीय चलन मिळते. पर्यटनामुळे अनेक व्यवसाय निर्माण होतात व त्यातून रोजगार निर्माण होतो. स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतात. त्याचबरोबर कला उद्योगांना चालना मिळते. पर्यटन स्थळांची काळजी केवळ सरकारने घेऊन चालणार नाही, ते प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने पर्यटन स्थळाची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा पर्यटनाचे फायदे आपल्याला व आपल्या देशाला होणार नाहीत.